नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या या कट्ट्यावरती नवसंकल्पना मांडणाऱ्या इनोव्हेटिव्ह काहीतरी नवीन करणाऱ्या इन्स्पायरिंग मोटिवेशनल व्यक्तींना आपण नेहमीच आमंत्रित करत असतो. जसं हेल्थ, स्पोर्ट्स, बिझनेस आदी क्षेत्रातील व्यक्तींना आपण आमंत्रित करत असतो, तसंच आठवड्यातून एकदा तरी सेलिब्रिटी किंवा इतर क्षेत्रातील व्यक्तींनाही आम्ही तितकंच या कट्ट्यावरती आमंत्रित करत असतो. आणि आजपासून एक नवीन परंपरा म्हणा एक सुरू करतोय आम्ही की कोल्हापूरच्या बाहेर ज्यांचं काम समाजासाठी फार गरजेचं आहे, फार इन्स्पायरिंग आहे, फार मोठं आहे, अशा लोकांनाही आम्ही कट्ट्यावरती आमंत्रित करण्यासाठी एक दिवस द्यायचा ठरवलेला आहे. आणि आज अशाच एक विशेष व्यक्ती आज आपल्या कट्ट्यावरती आलेल्या आहेत, जिला लहानपणी तिच्या अपंगत्वामुळे शिक्षण नाकारलं गेलं होतं. तिला आता जगभर शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलवलं जात आहे. अशा दीक्षाताई दिंडे आज आपल्या कट्ट्यावरती आलेल्या आहेत. दीक्षाताई, तुमचं कट्ट्यावरती प्रथम मी स्वागत करतो. थँक्यू दादा. आणि दीक्षाताई पुण्यात नमस्कार. नमस्कार. मुळात आयुष्याच्या आरंभी नाकारले पण सोसावे लागलेले दीक्षाताई कधीही नकारात्मक झालेले नाहीत. हा फार मोठा संदेश घेऊन आणि त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आज आपल्या कट्ट्यावरती आलेले आहेत. त्यामुळं सर्वांना खूप सारे प्रश्न, खूप सारे त्यांच्याबद्दलच्या उत्सुकता आहेत, त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी त्याच्या आधी दीक्षाताईंची थोडक्यात ओळख करून देईन. मुळात त्यांचं काम फार मोठं आहे, म्हणजे एक 2 पानं निघतील इतकी बायोडाटा त्यांचा निघलेला आहे. त्यात सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे त्यांनी ओव्हरब्रिज खाली राहणाऱ्या मुलांसाठी जी रोशनी ही संस्था सुरू केली, त्या फार जबाबदारीने त्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर द वुमनिझम या स्टार्टअपच्या माध्यमातूनही त्यांनी फार मोठा एक ग्रुप तयार केलेला आहे फेसबुकवरील मुलींचा, आणि त्याच्यातून एक स्टार्टअपचं सुरुवात केलेली आहे फार मोठी. त्याचंही फार मोठं काम आहे. याचसोबत शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकास या मूलभूत विषयावरती काम करण्यासाठी त्यांनी नुकतंच युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया योगी ही संस्थाही स्थापन केलेली आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप लोकांना घुसमट झालेली असते, मानसिक घुसमट झालेली असते. त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म स्टेज मिळावी यासाठी त्यांनी बोलकी पत्रे या नावाचा एक आगळा वेगळा प्रयोगही सुरू केला आणि त्यालाही फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. याचसोबत दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखन सहाय्य म्हणूनही त्या काम करतात. अंध मुलांसाठी ऑडिओ बुक्स करण्याचंही त्या काम करतात. अशी खूप सारी काम आहेत. त्यांचं काम चौफेर आहे याचा अंदाज तर आता सगळ्यांना आला असेल. उत्तर मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या कामांचा अजूनही आपल्याला अंदाज येईल, अजूनही त्यांच्याबद्दलच्या गोष्टी कळतील. या आणि अशा भरपूर कामांसाठी त्यांना 2017 सालचा महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कारही मिळालेला आहे. 2018 सालचा राष्ट्रीय युवा पुरस्कार आहे. 2019 साली एशिया पॅसिफिक युथ विथ डिसॅबिलिटीज या संस्थेच्या त्या उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्या, त्या सध्या काम करत आहेत. आणि युनायटेड नेशनच्या ग्लोबल युथ अँबॅसेडर म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. दीक्षाताई, पुन्हा एकदा मी तुमच्या कट्ट्यावरती स्वागत करतो. थँक्यू दादा. हा, माझा आवाज येतोय ना? हो, येतोय. ओके. याचबरोबर प्रथमतः मी मुलाखतीकडे वळण्याआधी मी तुमचा आभार मानू इच्छितो की 2019च्या सांगली कोल्हापूरच्या पुराच्या वेळेला सुद्धा तुम्ही आणि तुमच्या संस्थेनं फार मोठा पुढाकार घेतला होता इकडे कोल्हापूरला मदत व्हावी, सांगलीला मदत व्हावी, पूरग्रस्तांना मदत व्हावी यासाठी. आणि त्यासोबत 2020च्या आत्ताच्या डिझास्टर कोरोनामध्येही तुमचं काम आहे, ते आपण मुलाखतीमध्ये जाणून घेऊच. मला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की तुमचं जे वाटचाल होते, म्हणजे लहानपणीचं शिक्षण आणि इतक्या सगळ्या नकारात्मक गोष्टी, म्हणजे ज्या आता खूप साऱ्या युट्यूबच्या तुमच्या मुलाखतीमधून लोकांना कळेल की तुम्ही काय काय फेस केलं होतं, तरी नकारात्मक नव्हतं, तुम्ही सामाजिक कार्याकडे वळलात. तर ही जी शालेय आणि कॉलेजच्या जीवनातली वाटचाल होती, हळूहळू तुमची मनाची जडणघडण कशी झाली आणि इतर घरच्यांची मदत, तर या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. आता मोटिवेशनल स्पीकर म्हणून स्वतःची जर्नी इतकी आपण म्हणतो ना, ते इतकं चघळलं गेलंय की जेव्हा मागे स्वतः वळून पाहते तेव्हा हसायला येते की अरे पांडेजी, आप मजाक में बहुत आगे चले गए, असं स्वतःलाच म्हणते. पण मी नेहमी माझ्या जर्नीला एक नाव देते की एका तळ्यात होती हे जे गाणं आहे, त्या गाण्याचं त्यातली एक ओळ आहे की एक वेड कुरूप पिल्लू ते राजहंस. आणि तो प्रवास मी माझा स्वतःचा मानते, कारण की मी स्वतःला ते एक वेड कुरूप पिल्लू ज्याला कोणी खेळायला घेत नव्हतं, ज्याला कोणी आपल्यातलं समजत नव्हतं आणि ज्याला नेहमी सगळ्यांना वेगळं समजायचंय, त्या पिल्लाला जेव्हा स्वची ओळख होते तेव्हा तो स्वतःला राजहंस तो आहे हे त्याला कळायला लागतं. पण तो प्रवास काही सोपा नसतो. म्हणजे वेड कुरूप पिल्लू ते राजहंस हे कळायला जो काही टप्पा पार करावा लागतो, त्यामध्ये तुमची मानसिक स्थिती स्थिर राहणं तेवढंच महत्वाचं असतं. मी 1993 ची जन्म झालाय माझा आणि मी माझ्या घरातली पहिली मुलगी आहे. सो आमच्या घरी
मुलीचा जन्म हा सेलिब्रेट केला गेला होता. आणि त्यामुळे झालं असं की लहान बाळाला कधी काय म्हणतो आपण, खांद्यावरून कुशीमधून खालीच ठेवलं गेलं नाही, मांडीवरून खालीच ठेवलं गेलं नाही. त्यामुळे जेव्हा बाळाची हळूहळू वाढ होते तेव्हा बाळाला कळत जात, म्हणजे घरच्यांना कळत गेलं की अरे आपलं बाळ रांगत नाहीये, आपलं बाळ एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत नाहीये. तिथून म्हणजे जेव्हा पेरेंट्सला, घरच्यांना कळतं की आपल्याला ह्या बाळाला वाढवण्यासाठी काहीतरी खूप जास्त रिस्क घ्यावी लागणार आहे किंवा विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, तेव्हा त्यांच्यासाठी तो एक मानसिक धक्का असतो. म्हणजे पहिल्यापासून कुठल्या तरी गोष्टीसाठी प्रिपेअर असणं आणि अचानकपणे ती गोष्ट समोर येऊन जेव्हा ठेपते, तेव्हा त्याच्यासाठी प्रिपेअर करणं ही एक वेगळी गोष्ट असते. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी हार मानली नाही आणि मला शिकवण्यासाठी ते पुढे आले. पहिली गोष्ट होती माझ्या ट्रीटमेंटची. मला एक 6 महिन्यानंतर कळालं की मी चालू शकणार नाहीये किंवा माझ्यामध्ये मी काहीतरी विशेष अपंगत्व आहे, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि ज्यामुळे ही बेबी रिस्पॉन्स देत नाहीये कुठल्याही प्रकारचा. आणि त्यामुळे हळूहळू डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू झाली. आपले खूप सारे हितचिंतक असतात ना, की सल्ले देतात की हे करा, ते करा, या देवाला जावा, इकडे चर्चमध्ये जावा, या मस्जिदीत जावा, सगळं केलं. हे वाचता हो. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म हे दोन्हीही तिथे जुळून आलेलं होतं. आणि दोघांच्याही साह्याने आपण काही करू शकतो का, कुठली सुधारणा होऊ शकते का, याच्यासाठी प्रयत्न केले गेले. वयाच्या 16 वर्षापर्यंत ही ट्रीटमेंट चालू होती. म्हणजे 2 ऑपरेशन्स झाले माझे. मसाज करण्यासाठी रोज एक चाचा यायचे आमच्या घरी. कोणी म्हणाले की हिला शेळ्याच्या लेंड्यांमध्ये सकाळी उभं करा उन्हामध्ये, आणि मग त्याच्यासाठी मग आईनी माझ्या पूर्णतः त्या लेंड्या झाडून आणायच्या, मग त्या पितळीच्या एका ह्याच्यात भरायच्या, मग मला उभं करायचं. मग दिवस ते ऊन उतरेपर्यंत ती माझ्यासोबत थांबायची. म्हणजे मी वाढताना माझ्या बरोबरच माझे घरचेही वाढत होते. एक स्ट्रगल हा त्यांचा सुद्धा होता. याच दरम्यान मी मगाशी म्हटलं तसं हितचिंतक, तर हितचिंतकांनी फक्त काही हे नाही सांगितलं की इकडे जा तिकडे जा. त्यांनी सांगितलं की अरे मुलगी आहे, हिला मोठी करून काय करशील, म्हणजे हॉस्टेलमध्ये टाकून दे. म्हणजे टाकून दे ह्याच्यासाठी मी नेहमी इन्व्हर्टेड कॉमा करते की मी विशेष असणं किंवा माझं दिव्यांगत्व हे माझ्या घरच्यांपेक्षा त्यांच्यावरचं एक ओझं होतं किंवा समाजावरचं एक प्रकारचं मोठं ओझं होतं. शिकून काय करणार आहे, मुलगा असता तर एका कोपऱ्यात बसला असता, मुलगी आहे, ही शहाणी झाल्यावर काय करशील, लग्न कोण करणार आहे, किंवा तुम्ही घरात नसलात आणि हिला कोणी काही करून गेलं तर मग कोण त्याची जबाबदारी घेणार आहे. त्यापेक्षा हॉस्टेलमध्ये टाकणं हाच एक पर्याय होता. जेव्हा शाळांमध्ये ऍडमिशन घ्यायची वेळ यायची तेव्हा सुद्धा असं व्हायचं की आम्हाला हिला शाळेत ऍडमिशन देता येणार नाहीये, त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा की तिला विशेष मुलांच्या शाळेत टाका किंवा अगेन हॉस्टेलमध्ये टाका, म्हणजे जी विशेष मुलांसाठी शाळा असते ती. जर एखाद्याला म्हणजे घरच्यांनी ठरवलेलं होतं की हिला प्रत्येक सामान्य मुलाप्रमाणे वाढवायचं आहे आणि कोणी वेगळी आहेस तू हे जाणून द्यायचं नाहीये, त्यामुळे शिक्षण कंटिन्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. माझं शिक्षण पूर्णतः मराठी माध्यमातून कात्रजच्या महानगरपालिकेतून झालेलं आहे सर. तर त्यामुळे सुरुवातीला नकार जरी खूप शाळांनी दिला असला तरीही मला या शाळेने स्वीकारलेलं होतं. मला सर्व शिक्षा अभियान दरम्यान ऍडमिशन देण्यात आलेली होती आणि घरापासून एक 2 मिनिटाच्या अंतरावर शाळा असल्याने जास्त काही प्रॉब्लेम यायचा नाही. 1ली ते 7वी शाळा चालू झाली होती, पण 7वी नंतर पुन्हा काय, कारण की महानगरपालिकेच्या शाळा 7वी पर्यंत असतात. 7वी नंतर पुन्हा दुसरी शाळा बघण्यात आली, पुन्हा रिजेक्शन्स फेस करावे लागले. माझ्या घरच्यांचं इतका काही हे नव्हतं की हिला इतकी शिकवायची आहे किंवा हिला मोठं काहीतरी होऊन एवढं बनवायचंय. निदान 10वी शिकली, स्वतःला व्यवहार ज्ञान आलं. म्हणजे 10 रुपयाची ही नोट आहे आणि 10 रुपयामध्ये या गोष्टी मिळतात आणि त्या तुला घ्यायच्या आहेत. आमच्या नंतर तुला स्वतःचा सांभाळ स्वतः करता यायला हवा. एक्झॅक्टली, तर तेवढंच त्यांचं म्हणणं होतं. बट आय वॉज गुड इन अकॅडमिक्स आणि त्याच्यामुळे म्हणजे काय म्हणतो आपण की घरचे सुद्धा साथ देत होते आणि मूल इक्वली त्यांना साथ देत होतं आणि त्यामुळे ही जी क्रिएटिव्हिटी आहे ना ती घडून आली पुढे, असं मी मानते.
कारण की एकाचे एफर्ट्स काम करत नाहीत. कुठल्याही रिलेशनला टिकवण्यासाठी किंवा कुठल्याही नात्याला, कुठल्याही गोष्टीला घडवण्यासाठी टू वे रिलेशन हे खूप महत्वाचं असतं आणि तसंच झालं. आई वडिलांना इक्वली माझा रिस्पॉन्स मिळत होता अभ्यासाच्या माध्यमातून. 10वी झाली आणि 11वीला मला जेव्हा ऍडमिशनची वेळ पुन्हा येणार होती तेव्हा मी 10वी मध्ये खूप चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले होते आणि त्याच्यामुळेच ज्या शाळेने मला पहिलीला खूप मोठ्या प्रकारे नकार दिला होता की आम्ही तुला ऍडमिशन नाही देऊ शकणार आहे, त्या शाळेच्या केंद्रीय पद्धतीने लिस्ट मध्ये माझा पहिला नंबर होता. म्हणजे म्हणजे मी म्हणते की इतकी वर्ष मला माझ्या डिसॅबिलिटीमुळे नाकारण्यात आलेलं होतं की आय वॉज ऑलवेज, मी नेहमी अनइन्व्हायटेड होते जेव्हा नातेवाईकांकडे जाण्याची गोष्ट येईल. शाळांमध्ये मला नकार का मिळत होता ह्याच्यासाठी एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे माझं अपंगत्व ही एक वेगळी गोष्ट आहे, परंतु विशेष मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या ज्या सोयी सुविधा असतात त्या मला शाळेमध्ये मिळत नव्हत्या. उदाहरणार्थ, मला जर वॉशरूमला जायचं असेल तर मी वाट बघत बसायची माझी आई कधी येईल आणि मी जाईल, कारण की बाकीच्या मुलांसाठीच इथे टॉयलेट बाथरूम नव्हतं. त्यामुळे मी माझ्यासाठी काहीतरी वेगळं सोय उपलब्ध आहे की नाही ते बघणं ही सुद्धा खूप मोठं एक विचार होता. म्हणजे आपण तो विचारही करू शकत नाही अशी गोष्ट होती. मला जर शाळेत नॉर्मल, मी या शब्दाकडे मी पुन्हा येईल. मला ही संकल्पना एक्सप्लेन करायची, नॉर्मल आणि अबनॉर्मल. मी आता इथं मुद्दा म्हणून वापरतेय. नॉर्मल किंवा सामान्य मुलांसाठीच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये जर तुला ऍडमिशन घ्यायची असेल तर आईला 5 तास थांबावं लागेल तुझ्या बरोबर, ही एक अट नेहमी शाळांकडून दाखवली जायची. जर तुला पूर्ण शाळेच्या वेळांमध्ये काही झालं, तुझ्यावर काही प्रॉब्लेम आले तर आम्ही तुला सांभाळू शकत नाही, म्हणजे कोणी आया नव्हती मला सांभाळ करू शकेल. जर मला वॉशरूमला जायचं असेल, मला बाथरूमला जायचं असेल तर टॉयलेट्स नव्हते ऍक्सेसिबल किंवा मला कोणी नेऊन जाणारं नव्हतं. त्यामुळे मी काय करत गेले, म्हणजे एक प्रकारे मी मोठी होत होते. माझ्या बरोबर माझी आईचं सुद्धा वय वाढत होतं आणि मला उचलून उचलून तिची हाडं सुद्धा ठिसूळ होत होती आणि हे मला दिसत होतं. मी मोठी होतीये म्हणजे माझं सुद्धा वजन वाढतंय. आणि ज्या प्रकारे शाळांचा अप्रोच माझ्या बाजूने होता की तुला वॉशरूमच्या प्रॉब्लेम्स येतील किंवा तुझ्या अजून काही अडचणी येतील, आमच्याकडे त्या सोयी सुविधा नाहीयेत. मी काय करत गेले, मी माझं पाणी पिणं कंट्रोल करत गेले, मी माझं जेवण करणं कंट्रोल करत गेले. याने काय झालं, जेवण कंट्रोल करण्याने मी माझं वजन कमी ठेवलं. पाणी पित नाही त्याच्यामुळे मला वॉशरूमला जायचा प्रश्नच येत नाही. आज सिच्युएशन अशी आहे की मी जर दिवसभर जरी नाही गेले, मी दिवसभर जरी पाणी पिलं नाही तरी मला काही फरक पडत नाही. परंतु याचा परिणाम मी माझ्या इंटरनल बॉडीवर करून घेतलेला होता इनडिरेक्टली. हा माझा काय म्हणतो आपण, मी माझ्या पद्धतीने सोल्युशन शोधलं की ठीक आहे, आपल्याला शिकायचंय आणि त्याच्यावर आपण आपल्या परीने काय सोल्युशन्स काढू शकतो ते मी बघत गेले. मी मगाशी म्हटलं तसं मी नेहमी नातेवाईकांकडे अनइन्व्हायटेड होते. माझे जास्त कोणी मित्र मैत्रिणी नव्हते शाळेमध्ये, कारण की उदाहरण देते पुन्हा, मधली सुट्टी आहे, मधली सुट्टीमध्ये डबा खायचा आहे आपल्याला. सगळी मुले झाडाच्या पारावर बसायला बाहेर जाणार आणि मी वर्गात माझी एखाद दुसरी मैत्रिणीसोबत डबा खाणार. म्हणजे ती असली तर मी खाणार, नसेल तर मी एकटी खाणार. सो याच्यामुळे काय होतं, लहान मुल जेव्हा वाढत असतं एखादं, तेव्हा इनडिरेक्टली आपण कोणाकडे तरी दुर्लक्ष आपलं होत असतं. परंतु ज्या माणसाकडे दुर्लक्ष होत असतं त्याला ते नोटीस होतंय. म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे दुर्लक्ष, तुमच्याकडे तुमचं जरी चुकून झालं असेल तरी मी नोटीस करते, मी एक लहान मूल म्हणून मी नोटीस करते आणि मी ते डोक्यात घेऊन मी वाढते. याच्यामुळे आपण म्हणतो ना की प्रवाहाच्या बाहेर, म्हणजे तुम्ही प्रवाहात आहात पण तुम्ही दिसत नाही आहात कुठे आहे तिथे. तुम्हाला फक्त तुमच्या अभ्यासासाठी कन्सिडर केलं जात आहे. म्हणजे निबंध स्पर्धा आली तर निबंध लिहायचा, पण जर वक्तृत्व स्पर्धा आली किंवा डिबेट कॉम्पिटिशन आलं किंवा गॅदरिंग मध्ये गाणं म्हणायची वेळ आली, गॅदरिंग मध्ये काहीतरी करायची वेळ आली की तुम्हाला कधीही कन्सिडर केलं जात नाही. का तर तुम्हाला स्टेजवर जायचं असतं, का तर तुम्हाला परफॉर्म करायचं असतं, तुम्हाला प्रेझेंट करायचं असतं आणि तुम्ही प्रेझेंटेशनच्या लायक नाही आहात हे तुम्हाला गृहीत धरलं जातं इनडिरेक्टली. हे सगळं 7वी पर्यंत होत होतं. 8वी नंतर मला या ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा माझ्या शाळेने सहभागी करून घेतलं
आणि थोडंसं आपण म्हणतो ना की आपल्या पर्सनॅलिटीमध्ये ह्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या भर टाकतात की ठीक आहे अकॅडमिक्स सोडून सुद्धा या गोष्टी आहेत आणि आपल्याला अजून काहीतरी स्वतःला सिद्ध करायचंय किंवा स्वतःमध्ये हे गुण आहेत आपल्याला ते कळत जातं. 2005 साली माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालेला होता आणि त्या ऍक्सिडेंटमुळे ते पुढची 1.5-2 वर्ष मेंटली चॅलेंज होते. सो अरे. आई म्हणून म्हणजे मी मगाशी म्हटलं की माझ्या आईसाठी मी खूप इमोशनल आहे किंवा शी इज माय आयडियल. मी नेहमी माझा कोणी आदर्श असेल तर माझ्यासाठी तीच आदर्श आहे कारण की तिने जो सॅक्रिफाईस माझ्यासाठी केलाय की एक विशेष मूल म्हणून मी जेव्हा जन्माला येते मी जेव्हा तिला कळतं तेव्हा तिला तिचं करिअर थांबवावं लागतं. तिला सगळं सोडून माझ्यासाठी घरी लक्ष देण्यासाठी थांबवावं लागतं. माझे वडील रिक्षा ड्रायव्हर होते. त्यांचा ऍक्सिडेंट झाला. आई टेलरिंगचा व्यवसाय करायची. जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा तिला तिच्या नवऱ्याला सुद्धा सांभाळायचं असतं. असा नवरा की ज्याला कोणीच ती बायको आहे हे पण माहित नाहीये किंवा आम्ही मुलं आहोत हे पण माहित नाहीये. आणि या परिस्थितीमध्ये तिला घरचं पण सांभाळायचंय, तिला मुलांकडे पण बघायचं, तिला इक्वली नवऱ्याला पण सांभाळायचं आहे किंवा त्याला रिकव्हर करायचं आहे. परंतु आपली पुरुषसत्ताक संस्कृती जी आहे जी माझ्या जन्माच्या वेळी किंवा माझा जेव्हा डायग्नोस झाला प्रॉब्लेम तेव्हा म्हणत होती की एक बाई किंवा एक पुरुष अशा मुलाला जन्म देऊ शकत नाही किंवा तू या घरात आल्यावर असे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. तू तुला बाहेर जावं लागतं म्हणून तुला ही चान्सेस असतात की नवऱ्याचा आजारपण, मुलीचं बाहेर जाणं, तर तुला चान्सेस पाहिजे असतात. आपण या दृष्टीने त्या स्त्रीला बघत असतो. म्हणजे डिसॅबिलिटी म्हणून मला सिम्पती मिळत होती लोकांची की अरे रे एवढं गोड लेकरू आहे, इतकं सुंदर दिसतं, असं कसं झालं. पण एम्पथाइज कोणी करायला येत नाही तुमच्या सिच्युएशन बद्दल. तुम्हाला काय हवंय काय नकोय हे विचारायला कोणी येत नाही किंवा तुमची सिच्युएशन काय आहे हे जाणून घ्यायला कोणी येत नाही. असं सगळं होत असताना मी वाढत होते आणि याच्या मध्येच माझ्यामध्ये डिप्रेशन आपण म्हणूयात की सायलेंट होतं. म्हणजे मला कळत होतं की आपण काहीतरी चूक केली आयुष्यात. म्हणजे आपल्यामध्ये एखादी गोष्ट कमी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे डावललं जात आहे. तर याच्यामुळे माझ्यामध्ये सुसायडल टेंडन्सीज येऊ लागलेल्या होत्या की आपण आपलं आयुष्य संपवलं तर आपल्या आईच्या मागचा त्रास कमी होईल. म्हणजे 11वी नंतर माझं म्हणजे इतके वर्ष माझा क्लासरूम शाळेचा वर्ग खालच्या मजल्यावर होता. 11वी-12वीला तो 5व्या मजल्यावर आला. एका मुलीसाठी अख्खा वर्ग खाली येऊ शकत नव्हता पण एक मुलगी वरती जाऊ शकत होती. मग ती वरती कशी जाणार, तर लिफ्ट होती. पण लिफ्ट जर बंद असेल तर मग काय करणार. मग तिच्या आईला तिला उचलून घेऊन 5व्या मजल्यापर्यंत जावं लागायचं. सो ही जी दरी असते किंवा ही जी समज असते एक मुलगी म्हणून किंवा एक मूल म्हणून की अरे आज लिफ्ट बंद आहे पण आपल्या आईला आज उचलावं लागणार आहे आपल्याला आणि तिचे मग दिवसभर बॉडी पेन करणार आहे, तिला तो त्रास होणार आहे. तर याच्यातून त्या टेंडन्सीज निर्माण होत होत्या की आपण संपवलं तर काय होईल. तर हा सगळा असा प्रवास होता जोपर्यंत मी स्वतःला कुरूप पिल्लूच समजायचंय. हो, नाही म्हणजे हा प्रवास आता तुम्ही सांगत असताना जो उत्स्फूर्तपणा होता ना, खरंच कुठं थांबवावं असं वाटलं नाही आणि एक भावनिक हा प्रवास आहे. मला याच्यात एक असं सुचलं मगाशी जसा मी उल्लेख केला की आरंभीच्या काळात, जडणघडणीच्या काळात एक लहानपण असतं, इतकंही आपण घडलेलो नसतो. या काळात तुम्हाला इतकं नाकारले पण सगळ्या बाजूने येत होतं, इतके समोर नैसर्गिक प्रॉब्लेम एवढे निर्माण झाले होते ज्याच्यावरती तुम्ही स्वतः काही सोल्युशन्स काढू शकत नव्हता. तरीही त्यातून मार्ग काढत तुम्ही आज तुमच्याकडे बघितल्यानंतर जो उत्साह दिसतो किंवा जे चेहऱ्यावरची स्माईल किंवा जे हसू आहे, या इतक्या गोष्टी तुम्ही कशा काय टिकवू शकला, काय इन्स्पिरियन्स म्हणजे त्याच्या पाठीमागे मोटिवेशन होता. आईचं तर तुम्ही सांगितलंच की आईचं कष्ट एक असं होतं की ज्याकडे बघून त्यांना पहिलं गुरु मानताय. तर हे कसं टिकवलं, कारण त्या काळात आलेला एखादा माणूस एक तर विटलेला दिसेल, बापरे एवढं सगळं त्यानं झेललंय शरीर त्याच्या मनावरती, तुमच्या पहिलं तर वाटत नाही कारण तुम्ही ते कुठंतरी ढकलून दिलं नाही, आता तुम्ही मस्त झालं असं इतकं भारी वाटतंय. तर हे कसं काय? मी मगाशी म्हटलं असं 16 वर्षापर्यंत माझी ट्रीटमेंट चालू होती. मग ती नंतर बंद का करण्यात आली. कुठेतरी आपल्या माणसाला नेहमी होप असतो की होईल ठीक, होईल ठीक, होईल ठीक. आपण खूप त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो पण नाहीच होते इतके आपण कष्ट घेऊन ती गोष्ट बरी नाहीच होणार आहे. आपल्याला माहितीये की नाही होणार आहे पण तो होप जो आहे ना तो माणसाला जिवंत ठेवतो.
पण त्याच्यामुळे होतं काय, तुम्ही मानसिक दृष्ट्या सुद्धा खचत असता, तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुद्धा खचत असता. आणि जेव्हा तुम्ही फॅमिली मधले एकटे अर्निंग मेंबर असता, म्हणजे माझ्या आईनंतर मला जास्त सपोर्ट कोणाचा असतो तर माझ्या आजीचा आहे आणि माझ्या बहिणीचा आहे. तर जेव्हा या म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात, तसं एका यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा एक स्त्रीच असते असं मी पण म्हणू शकते. त्यामुळे ठरवण्यात आलं की कुठेतरी हे थांबायला हवंय, आपली आर्थिक परिस्थिती इतकी काही चांगली नाहीये की आपण हे कंटिन्यू करू शकू. आम्ही फॅक्ट एक्सेप्ट केला की नाही होणार आहे, म्हणजे नाही चालू शकणार आहे. ठीक आहे, काय मग प्रॉब्लेम काय? मग या गोष्टीला कुरवाळत बसायचंय. ते म्हणतात ना, सांगा जगायचं कसं, हसत हसत की रडत रडत की जगण्याचं गाणं गुणगुणत. तर त्या जखमेला सतत कुरवाळत बसण्यापेक्षा फॅक्ट एक्सेप्ट केला की ओके, हे आहे असं आहे, आपण मूव्ह ऑन करायला पाहिजे. मूव्ह ऑन केलं तरी तो कुठेतरी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो मनात, की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. आणि समोरचं जरी आपल्याला म्हणत असेल की तू हे करू शकतेस, तरी आपल्याला स्वतःला सेल्फ डाऊट असतो की मी हे करू शकेल की नाही, मला हे जमू शकेल की नाही, हे नेहमी मनात असतं. याच दरम्यान मी मगाशी म्हटलं परत तसं की सुसायडल टेंडन्सीज होत्या, परंतु माझ्यामध्ये ना ती कुठलीही हिंमत नव्हती की स्वतःचं आयुष्य संपू शकेल. ज्या आईनी इतकी कष्ट घेऊन, ज्या घरच्यांनी इतका सपोर्ट देऊन मला वाढवलेलं होतं, मी त्या कष्टावर एका सेकंदात पाणी फिरवणार होते ना, की म्हणजे काहीतरी असं एक्स्ट्रीम लेवलचं पाऊल उचलून मी त्यांच्या कष्टांवर पाणी फिरवणार होते. आणि तो मला काही हक्क नव्हता. म्हणजे त्यांनी एफर्ट्स माझ्यावर घेतलेत मला इतकं मोठं करायला आणि मला हे आयुष्य चांगलं आहे हे समजवण्यासाठी, आणि मी त्याच्यावर इतकं सहज गिव्हअप करणं, मला ते सेल्फिश वाटलं, स्वार्थी विचार वाटला, आणि तो मी गिव्हअप केला. मी 11वी-12वी कॉमर्स मधून केलं. युपीएससी हे माझ्या प्लॅन मध्ये कधीही नव्हतं. म्हणजे स्पर्धा परीक्षा करावी, कलेक्टर व्हावं, हे माझ्या प्लॅन मध्ये कधीही नव्हतं. मला लहानपणापासून नेहमी वाटायचं की मी इंजिनियर व्हावं. का तर मी ज्या चाळीत राहते त्या चाळीत आमच्या खोलीमध्ये आधी एक ताई राहायची. ती इंजिनियर झाली आणि ती बँगलोरला शिफ्ट झाली, तिचं खूप छान झालं. तर असं वाटायचं की आपण इंजिनियर झाल्यावर आपलं सगळं काही ठीक होईल आणि आपण कुठेतरी मस्तपैकी जाऊ राहायला, दुसरीकडे जाऊ, आपलं छान घर होईल. हे स्वप्न होतं, साधी स्वप्न होती. मोठं झालं तेव्हा रिअलाइज करून दिलं गेलं की तू इंजिनियर बनू शकत नाही, तुझ्यामध्ये ती कॅपॅसिटी नाहीये. सेकंडली 11वी-12वी मग कॉमर्स मधून करावं लागलं, चांगले मार्क्स असून सुद्धा. आणि मग वडिलांनी सजेस्ट केलं की तू सीए बन, पण माझा आणि गणिताचा काही संबंध नाहीये. म्हणजे मला गणित म्हणलं की फार टेन्शन येतं. तर म्हटलं आपल्याला हे नाही जमणार आहे, आपल्याला हा अभ्यास नाही जमणार आहे. मी स्केचिंग मध्ये छान होते, ड्रॉइंग मध्ये छान होते. तर हिम्मत करून बाबांना म्हणलं की मला अॅनिमेशन मध्ये जायचंय. पण परत एकदा अॅनिमेशन मध्ये जायचं म्हणजे मला माझे हेल्थवर कॉम्प्रोमाइज करावं लागेल असं मला त्यांनी सांगितलं, कारण की अॅनिमेशनचा जॉब हा फार हेक्टिक असतो आणि तुला तो जमणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या फीज एवढ्या असतात की आपल्याला त्या झेपणार नाहीयेत. मग काय करायचं, तर तेव्हाच नुकतीच पेपरमध्ये एक ऍडव्हर्टाईज आली होती, स्पर्धा परीक्षांची तयारी. आणि घरी काही असे इन्सिडेंट घडलेले होते की नेहमी वाटायचं की आपल्याकडे जर ही काहीतरी पॉवर असते ना, आपण सहज केलं असतं हे. तर इतकी वर्ष अभ्यासामध्ये पहिल्या 3 नंबर येणं म्हणजे एकदम चांगले मार्क्स मिळवून टॉपचं अभ्यासात, कारण की मुलीने केलं पाहिजे असं नेहमी वडिलांना वाटायचं. आणि मी माझ्या बाबांना प्रचंड घाबरायचे, म्हणून मी अभ्यास करायचे आणि म्हणून मी चांगले मार्क्स मिळवायचे. तर जेव्हा युपीएससी साठी मी ऍडमिशन घ्यायला गेले एका क्लासमध्ये, मी तिथे गेल्यावर सरळ म्हणलं की मला कलेक्टर बनायचंय, मला फॉर्म द्या. कारण की मला काहीच माहित नव्हती युपीएससी म्हणजे काय असतं आणि काय करावं लागतं. मग त्यांनी मला समजावलं की राणी, तुला माहितीये का, असं असं असतं आणि हे करावं लागतं, इतका अभ्यास असतो. मग मला थोडं टेन्शन आलं की ओके, आपली आता काय म्हणतो खऱ्या स्पर्धेच्या युगाशी आपली आता ओळख होतीये. आणि तेव्हा मी नुकतीच पुण्यातल्या शाळेत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं होतं. तेव्हा सकाळचं कॉलेज असायचं, संध्याकाळचा क्लास असायचा. आणि त्याच्या दरम्यान म्हणजे हातावरचं पोट होतं आमचं. म्हणजे आईनी जर आज काम केलं, फॉल पिको केला, ब्लाऊज शिवले, तर मग आम्हाला ते पैसे मिळायचे. मग माझी आई काय करायची की सकाळी मला सोडायची. माझ्या बहिणीची शाळा माझ्या कॉलेजच्या समोर होती.
दोघींनाही ती सकाळी सोडायची. आम्ही दोघी सुटेपर्यंत ती आमच्या कॉलेजमध्ये फॉल पिको करत बसायची. दोघींचे कॉलेज सुटल्यावर ती आम्हाला घेऊन जायची. असं आमचं रुटीन होतं. म्हणजे ह्यात काही वेगळं असं नव्हतं, स्ट्रगलिंगच होतं. त्या दरम्यान एके दिवशी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे 2013 हा दिवस मला अजूनही आठवतो, की जो माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. गणेश जयंती होती आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने आमच्या चाळीमध्ये काही आश्रमातल्या मुलांना जेवणासाठी बोलवलं होतं. म्हणजे पहिल्यांदा बोलवलेलं होतं आणि ते ओकेजन. तर लहान मुलं आहेत, तर आपण खूप मिक्सअप होतो ना सगळ्या लहान मुलांशी, गप्पा मारतो. असंच झालं. ती एक मुलगी होती, तिच्याशी क्लासवरून आले, मी गप्पा मारायला लागले आणि मला नेहमी वाटायचं की अरे आपल्याला आपल्या डिसॅबिलिटीमुळे जे काही फेस करावं लागलं ते कोणाला करता यायला नाही पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही युपीएससीला ऍडमिशन घेता किंवा तुम्हाला ती स्पर्धा परीक्षांचं खूप डोक्यात बसतं, तुम्हाला फार चेंज करावं वाटतं की अरे देशभक्ती येते, तुम्हाला बदल करायचे असतात, तुम्हाला तुमच्या अंगातलं रक्त फार सळसळत असतं. आणि हे वयच म्हणजे 22-23, 21-22-23 तेच असतं की काहीतरी बदल घडवायचा आहे. अण्णा हजारेंचं तेव्हा आंदोलन चालू होतं, इंडिया अगेन्स्ट करप्शन. त्यामुळे ह्या खूप साऱ्या गोष्टी कराव्या वाटायच्या. याच दरम्यान आमच्या क्लासमध्ये माझे जे काही कलिग्स होते, तर त्यांच्या माध्यमातून मी रोशनी ही संस्था आम्ही चालू केली. म्हणजे सगळ्या मुलांनीच आम्ही होतो, सगळे व्हॉलंटियर्स. तर ह्या मुलीला मी भेटले संध्याकाळी क्लासवरून आल्यावर आणि ती जाताना म्हणाली की ताई तू मला इथून घेऊन जाशील का कलेक्टर बनल्यावर. आणि तो माझ्यासाठी एक असा, आपण विसरून जातो ना पटकन कोणीतरी काहीतरी बोलल्यावर, की पण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा इंट्रोस्पेक्ट करतो आपण, आज काय काय केलं, काय चुका केल्या, काय बरोबर केलं, कोणाला भेटलो हे आठवत असतो. त्याच्याच बरोबर मला ती आठवली आणि तिचं ते वाक्य आठवलं. सो रिअलायझेशन असं झालं की इतकी वर्ष मी माझ्याकडे काय नाहीये ह्या गोष्टीला धरून रडत होते, की मला फक्त चालता येत नव्हतं. पण किंवा आपण सुद्धा जेव्हा देवाकडे कुठली गोष्ट मागतो, आपल्याकडे नाहीये ती गोष्ट मागतो ना, की मला चालता येऊ दे देवा, मी हे करेल तुझ्यासाठी. हे असे आपण नवस केलेले असतात. पण आपण कधी त्याचे धन्यवादच नसतात दिलेले, किंवा आपण ग्रॅटिट्यूड कधी व्यक्तच नाही केला, की आपल्याला दिसतंय ना, आपल्याला बोलता येतंय, आपली बुद्धी शाबूत आहे, आपल्याला कळतंय, आपल्या बॉडीवर कंट्रोल आहे, आपल्याला खूप चांगले आई वडील मिळालेत, आपल्याला खूप चांगले मित्रमैत्रिणी मिळालेत. त्याच्यासाठी आपण कधीही आभार मानत नाही किंवा जे आहे त्याच्याबद्दल कधीही आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करत नाही. नेहमी जे नाहीये त्याचा नाहीच पाडा आपण गात असतो आणि नाही का, हे पाहिजे ते पाहिजे, किंवा जे आहे त्याच्यासाठी आपण धन्यवाद मानणं किती महत्वाचं आहे हे मला तेव्हा रिअलाइज झालं, की ही एक मुलगी आहे जिला कोणीतरी संस्था सांभाळतीये, तिला आई वडील नाहीयेत, तिला दुसरे एक आजी आजोबा आहेत ज्यांना कोणीतरी सोडून दिलेलं आहे अनाथ आश्रमात, ते सांभाळतायत, आणि ही मला म्हणते की तू मला इथून घेऊन जा. तर तो मोमेंट माझ्यासाठी रिअलायझेशनचा होता आणि मी स्वतःच्या प्रेमात पडणं, हे जे म्हणतात ना तसं झालं. जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करता जसे आहात तसे, तेव्हाच तुम्ही दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करू शकता, तेव्हाच तुमच्याकडून काहीतरी चांगलं घडू शकतं असं मला वाटतं. आणि हो, हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता जेव्हा मी सोशल म्हणण्यापेक्षा की मी या कामात पडले. सोशल वर्क जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी पैसे मिळवायचे असतात, पण मी तसं नाही केलं. माझं प्रोफेशन हे पूर्ण वेगळं होतं. माझं एज्युकेशन झालेलं आहे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, म्हणजे मी पूर्णतः बिझनेसची स्टुडंट आहे आणि माझं करिअर होतं युपीएससी मध्ये, मला करायचं होतं आणि मी काम करत होते सोशल सर्व्हिस मध्ये. तर मी काहीतरी इन्सिडेंट झाला म्हणून तिकडे नाही वळले, तर मला पहिल्यापासून ती म्हणतो ना आपण काहीतरी करायचंय, बदल करायचा आहे हे मनात होतं आणि तिच्या माध्यमातून मला तो एक स्पार्क मिळाला आणि मी याच्याकडे वळले. खूप छान. आता तुम्ही उल्लेख केलात की तुमच्या काही संस्था, रोशनी संस्था, त्या मुलगीच्या याच्यावरून तुम्हाला सुचलं. तर तुम्ही ओव्हरब्रिजच्या खाली राहणारी जी मुलं असतात, म्हणजे आता मला आमच्या दर्शकांना सांगायलाही आवडेल की इतकं सगळं सहन केलेली आपली दीक्षाताई आहे, इतक्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टीतून पुढे येऊन सुद्धा तिनं सामाजिकतेचा वसा समोर ठेवला. म्हणजे या सगळ्याच्या गोष्टींचा वापर करून त्या आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कॉन्सन्ट्रेट केलं तर आतापर्यंत त्या आपल्याला फार मोठ्या पदावरती दिसल्या असत्या. परंतु त्याचबरोबर त्यांनी
आपण जे सहन केले ते आजूबाजूला कोण सहन करतात, खूप लोक सहन करतात, मुलं सहन करतात, तर त्यांच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला काम करण्यासाठी. तर हेही फार मोठं काम आहे दीक्षाताईंचं. तर मला त्याबद्दल ताई तुम्हाला विचारावंसं वाटेल की हे तुमच्या डोक्यात आलं, त्या मुलगीचं तुम्ही दुःख बघितलं, त्या दिवशी रात्री 2013 साली ते डोक्यामध्ये बसलं तुमच्या की अरे बापरे, यांनाही इतकं असं अडचणी असतात. तर तुम्ही त्या ओव्हरब्रिज खाली राहणाऱ्या मुलांसाठी स्कूल सुरू केलं म्हणा, किंवा आपण तुमच्या स्टार्टअप आणि इतर गोष्टींच्याकडे येणार आहोत, पण तुम्हाला पहिल्यांदा सोशल वर्कवरती तुमच्या बोलायचं आहे की याच बरोबर तुम्ही आता वेगवेगळ्या संस्था सुरू केलेल्या आहेत. तर यांचं कामकाज आणि इतर गोष्टी ह्या तुमच्या मुळात डोक्यात आल्यापासून त्याचं प्लॅनिंग कसं करू शकलात? कारण आता तर एज्युकेशन घेत तुम्ही स्पर्धा परीक्षा, त्याच्यावर पीएचडीचं पण वर्क, इतर गोष्टी तुमचं काम होतं, तर याच्याबरोबर हे कसं करू शकलं? जेव्हा स्ट्रीट चिल्ड्रन किंवा रस्त्यावरची भीक मागणारी मुलं यांचा विषय येतो तेव्हा मृण्मयी नावाची माझी एक मैत्रीण आहे, खूप चांगली माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिने एका सोनी नावाच्या मुलीचं रेस्क्यू केलं होतं. सोनीला पोलिओ झालेला होता आणि तिला तिचे घरचे भीक मागायला लावायचे फोर्सफुली. तिचं मृण्मयीने रेस्क्यू केलं आणि ती चांगल्या शाळेत आता एका शिकतीये. सोनी आमच्यासाठी इन्स्पिरेशन होती ऍज अ टीम म्हणून, की काहीतरी करायचंय आपल्याला, बदल घडवायचा. आमचा क्लासचा येण्या जाण्याचा जो रोड होता तो झेडब्रिजचा होता आणि त्यामुळे आम्ही तिथे ही शाळा चालू केली जी स्ट्रीट चिल्ड्रनसाठी होती. मी केली असं मी म्हणणार नाही, किंवा कुठलंही काम, कुठलीही संस्था आहे ती मी केली असं म्हणणार नाही. मी नाही केली. लोक जुडते गए कारवा बनता गया, आपण हे जे म्हणतो ते शक्य झालं नसतं, कारण की माझ्यावर विश्वास दाखवणारी जर लोक माझ्या आजूबाजूला नसती, तू हे करू शकतेस, किंवा त्यांनी मला करू शकतेस पेक्षा चल आपल्याला हे करायचंय असाच ऍटिट्यूड नेहमी दिला आणि त्यामुळे हे होत गेलं. रोशनी संस्थेमार्फत आम्ही आज 3 गोष्टींवर काम करतो. मृण्मयीचं जे म्हटलं, आम्ही शाळा जी चालू होती ती आमची, ती आम्ही 1.5-2 वर्ष कंटिन्यू ठेवू शकलो. काही अडचणींमुळे आम्हाला ती कंटिन्यू नाही करता आली, परंतु आम्हाला प्रश्न पडलेले आणि आम्ही आमच्या माध्यमातून ते उत्तर शोधलं आणि ही शाळा चालू केली. सध्या काम चालतं ते डिसॅबिलिटी राईट्सवर चालतं, म्हणजे जी मुलं व्हिज्युअली इम्पेर्ड आहेत, प्रज्ञाचक्षू मुलं आहेत, त्यांना रायटर प्रोव्हाइड करणं, पुस्तकं प्रोव्हाइड करणं, ब्रेल बुक्स किंवा ऑडिओ बुक्स प्रोव्हाइड करणं, किंवा स्पर्धा परीक्षा, इतर काही परीक्षा असतील त्याच्याबद्दल गायडन्स प्रोव्हाइड करण्याचं काम आम्ही करतो. तिसरी गोष्ट मृण्मयी आता ते काम पाहते ते म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन. मासिक पाळीबद्दल फार लोकांचे गैरसमज असतात, किंवा ते स्वच्छता कशी 5 दिवसांची घ्यायची त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज असतात, त्याच्यावर ती काम करते. हे सगळं होत असताना म्हणजे रोशनी झालं, आता योगीचं काम चालू आहे. योगीचं जळगाव जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास, पर्यावरण आणि शेतीवर काम चालू आहे, किंवा इतर काही संस्था ज्यांच्याशी मी संलग्न आहे. आपण फक्त माध्यम असतो, मी असं मानते की कुठल्याही गोष्टीसाठी, आणि जर ती गोष्ट आपल्या माध्यमातून होणार असेल तर आपण पुढाकार घ्यायला काहीच हरकत नाहीये. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे आणि तुम्ही जर मला विचारताय की तू हे करू शकतेस का, तर मी नक्की तुमची मदत करू शकते. नाही, आता इतक्या सगळ्या संस्थांची कामं, त्याचबरोबर अभ्यास, आणि तुम्ही सध्याच्या तुमच्या कंपनीसाठी म्हणजे आपली ऍडव्हेंचर मंत्रामध्ये तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून हे काम करताय, तर इतर हे सगळी कामं, त्याचबरोबर ज्या बाहेरच्या संस्था आहेत, जसं तुम्ही ग्लोबल युथ अम्बॅसेडर म्हणून हे काम केलं, त्यासाठी बाहेरचा प्रवास, हे सगळं मॅनेज करताना आणि इतर गोष्टी, म्हणजे त्यासाठी तुम्हाला असा त्रास नाही झाला का की ही धावपळ या सगळ्या गोष्टी? त्रास नाही झाला. मला फार आवडतं मल्टीटास्किंग. मला 10 गोष्टी करायला फार आवडतात, त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी मी शिकू शकले असं मला वाटतं, की एकाच वेळी जरी लोड आलं मला की 4 गोष्टी करायच्या आहेत, मी त्या करू शकते व्यवस्थित, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. आम्हाला तो इन्सिडेंट याचसोबत तो इन्सिडेंट ऐकायला आवडेल की तुम्ही पहिल्यांदा बाहेरच्या, आता तुम्ही परदेश दौरेही केले आहेत, तर पहिल्यांदा बाहेर गेला होता थायलंडला, त्यावेळी एकट्याच गेल्या होतात, म्हणजे घरच्यांना वगैरे सगळ्यांना शंका आली होती काय होते कसं झालं? तर माझं जे ग्लोबल युथ अम्बॅसेडरचं जे पद आहे ते फक्त एक रेकग्निशन आहे, आणि त्याच्यात तुम्हाला विशेष असं काही करावं नाही लागत. तुम्ही जे काम करताय त्याचं रिपोर्टिंग तुम्हाला तिकडे करायचं असतं, आणि मी तेच फक्त करत होते. या नेटवर्क थ्रू मला मलेशियाची ही कॉन्फरन्स आहे त्याच्याबद्दल माहिती मिळाली, एशिया पॅसिफिक युथ लीडर्स कॉन्फरन्स बद्दल. टू बी फ्रँक, मी याआधी कधीही मैत्रिणी सोडून, आई सोडून बाहेर गेले नव्हते, आणि मी अचानक आईला म्हटलं की आई
मी मलेशियाला जातेय. आईनी फक्त ऐकून घेतलं आणि माझी आई माझी खूप छान मैत्रीण आहे, की कोणी नव्हतं, मी नेहमी म्हणते कोणी नव्हतं तर माझी आई माझी मैत्रीण झाली. जास्त जेव्हा मित्र मैत्रिणी कोणी नव्हतं तेव्हा ती सरळ म्हणाली, तू काय चणे फुटाणे खात असतेस का ग, अशी बोलतेस, मी इकडे चाललीये. म्हणजे बाकी काही त्याला रेफरन्स वगैरे काहीच नव्हता बोलण्याला. मग तिला म्हटलं असं असं जायचंय. हो, डायरेक्ट निघाले. मी असं सांगितलं मी या तारखेला. आणि एक आई म्हणून तिचा कन्सर्न होता, की समजा तुला वॉशरूमला जावं लागलं तर तेव्हा कोणी असेल का, तुला तिथपर्यंत कोण नेऊ शकेल, तुझी तिकडे काळजी कोण घेऊ शकेल, तुला काही लागलं काही झालं कोण तुझ्याकडे लक्ष देणार, हे एक आई म्हणून तिची काळजी होती. ऑर्गनायझर्सनी सगळी काही सोय केलेली होती, म्हणजे माझ्या व्हीलचेअर पासून सगळे मला असिस्टंट देण्यापासून सगळी सोय केलेली होती. परंतु गंमत इथून जाण्यापासून झाली, की मी पुण्यातून मुंबईला पोहोचले, मुंबईतून अंधेरीला एअरपोर्टला पोहोचले. 3 तास आधी एअरपोर्टवर आपण पोहोचायचं असतं, हा साधारण रूल आहे. त्या आधारे आम्ही 3 तास आधी पोहोचलो. व्हीलचेअर बोलवली, असिस्टंट त्यांनी दिला एअरलाइन्सनी. आणि तिथून खरं स्ट्रगल किंवा तिथून खरी ही मलेशियाची स्टोरी चालू झाली. माझा काउंटर वेगळा होता. व्हीलचेअर युजरसाठीचा जो काउंटर असतो चेक इनचा तो वेगळा असतो. मी माझ्या काउंटरवर वाट बघत बसलेले आणि तेव्हा नेमकं मुंबईमध्ये एक चक्रीवादळ आलेलं होतं. मला त्याचं नाव आठवत नाही आता. तर याच्यामुळे फ्लाईट्स डिले होत होत्या, काही फ्लाईट्स लवकर जात होत्या, असं खूप सारे प्रॉब्लेम्स होते. खूप गर्दी होती माझ्या बाकीच्या काउंटर्सवर आणि मला असं वाटलं की आपला नंबर आरामात येईल, आपण आरामात लक्ष दिलं जाईल. त्यामुळे मी काही नाही केली, काही नाही. पहिला अनुभव होता. एकतर फॉरेन कंट्रीमध्ये एकटं जाणं हे माझ्यासाठी स्वतःसाठी चॅलेंजिंग होतं, कारण की मी कधीही गेले नव्हते. मला हे ट्राय करायचं होतं, कारण की एक इंडिपेंडेंट स्वातंत्र्य लाईफ जगणं ते खूप माझ्यासाठी महत्वाचं असतं. मी करू शकते हा विश्वास मला स्वतःला द्यायचा होता आणि त्याच्यामुळे मी ही स्टेप घेतली. मी वाट बघत होते माझी चेक इन लिस्ट कधी, म्हणजे माझा नंबर कधी येतोय. परंतु तो जेव्हा आला तेव्हा मला सांगितलं गेलं की सॉरी मॅम, आम्ही तुम्हाला अलाउ करू शकत नाही, कारण की तुम्ही एकट्या चाललेल्या आहात मलेशियाला आणि ही तुमची पहिली ट्रिप आहे, म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप. हो, मी तिथे खूप रडायला लागले. म्हणजे इतकी रडायला लागले की मला असं वाटलं की झालं, म्हणजे इतकी वर्ष आपण जे सहन करत होतो, काही सिद्ध करा वगैरे काही नसतं, आपण कितीही अम्बॅसिडर झाला तरी आपल्याला हेच करायचं असं डोक्यात आलं. आणि रडत होते. त्यांनी सांगितलं की घरच्यांना फोन करा आणि बोलवून घ्या, आम्ही तुम्हाला काही अलाउ करणार नाहीये. मी घरच्यांना फोन केला, घरचे माझे पनवेल पर्यंत पोहोचलेले होते, म्हणजे पनवेलच्याही पुढे आलेले होते. आणि त्यांना परत बोलवून घेणं आणि इतकं इन्सल्टिंग म्हणू शकते मी स्वतःला, की परत तो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो ना, की स्वतःला कमी लेखणं, स्वतःच्या एका कमीमुळे इतकं काही होत असतं, तर ते होत होतं. परंतु आम्ही 14 डेलिगेट्स होतो संपूर्ण भारतामधून आणि हे 14 डेलिगेट्स जाणार होते मलेशियाला. तर ते थोडंसं असं वाटलं की जोपर्यंत आपण आपल्या पॉवरचा वापर करत नाही जिथे गरज आहे तिथे, तोपर्यंत समोरच्याला पण जाग येणार नाहीये. सगळे डॉक्युमेंट्स दाखवले, त्यांना सांगितलं मी अशी अशी म्हणून जाती आहे आणि तुम्ही अलाउ केलंच पाहिजे. तेव्हा त्यांनी सगळीकडे फोन करून विचारलं की सगळ्या सोयी सुविधा आहेत का, कोणी असिस्टंट मिळेल का, सगळं विचारलं. आणि फ्लाईट टेक ऑफ करायचा अगदी 15 मिनिटं आधी मी प्लेन मध्ये, म्हणजे मला अलाउ केलं. चेक इन काउंटर माझं बंद झालेलं होतं. चेक इन काउंटर बंद झाल्यानंतर माझ्यासाठी ते परत ओपन केलं गेलं आणि शिक्के मारले गेले. आणि मग मी गेले, मी बोर्ड केली फ्लाईट. पहिला विमान प्रवास होता, तर सगळ्यांनी एक्साइटिंग असतं की अरे विमान प्रवास आहे वगैरे वगैरे. सगळं झालं, आम्ही एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर आम्हाला कळालं की आम्ही जो विजा नेलाय तो चुकीचा विजा आहे. त्यामुळे परत आम्हाला सांगितलं आलं की तुम्हाला परत जायचं, यू हॅव टू गो बॅक. आणि परत टेन्शन की आता परत तिकीट काढायचं. एक तर आपलं जे तिकीट होतं ते दुसरे कोणीतरी काढून दिलेलं होतं, आपल्याकडे पैसे नाहीयेत, आता कोण तिकीट काढणार आहे, त्याचं एक टेन्शन होतं. आणि आलो तर खरं आणि परत जायचंय, म्हणजे परत दुसरी एक इन्सल्ट की आलं नाही तर तुम्हाला लगेच हकललं. म्हणजे पूर्ण 14 डेलिगेट्सचा होता विजाचा प्रॉब्लेम? नाही, फक्त माझा होता. ऍक्च्युली झालं असं होतं की माझी व्हीलचेअरची लाईन जी होती त्या लाईन मध्ये फक्त आम्ही दोघं होतो व्हीलचेअर युजर्स, आणि माझ्यामुळे
माझा एक डेलिगेट मित्र होता, तो माझ्या बरोबर थांबलेला होता. आणि आमचा दोघांचा विजा पकडला गेला, म्हणजे काय म्हणतो आपण, ते नोटीस करण्यात आला, कारण की लाईन मध्ये कोणीच नव्हतं, गर्दीच नव्हती, त्यामुळे तो व्यवस्थित चेक केला गेला. आणि सेम विजा असणारी लोक जी आमच्या शेजारच्या लाईन मध्ये होती, ती सरळ सुटली, पुढे गेली. का तर त्या गर्दीमध्ये पटकन इमिग्रेशन ऑफिसरनी सही करून त्यांना पुढे ढकललेलं होतं. आमचं एकदम व्यवस्थित पडताळलं गेलं आणि त्यामुळे ते झालं आणि कळालं. हे झाल्यानंतर तो मॅटर आम्ही सॉल्व्ह केला, त्यांनी आम्हाला अलाउ केलं. आणि परत पुन्हा जेव्हा बॅगेज क्लेम करायला गेलो, तेव्हा कळालं की आमच्या बॅग्स श्रीलंकेतच राहिलेल्या आहेत. आणि मग परत एकदा कारण की आमची कनेक्टिंग फ्लाईट होती, म्हणजे मुंबई टू श्रीलंका, कोलंबो टू मलेशिया अशी होती. आणि ते पार्सल जे बॅगेज होतं आमचं, ते श्रीलंकेतच राहिलेलं होतं अर्ध. परत गडबड झाली की परत ते बॅगेज क्लेम करा, सगळं रिपोर्ट करा, ते झालं. म्हणजे आम्ही लँड केलेलो होतो 6:30 वाजता आणि आम्ही एअरपोर्टच्या बाहेर 2 वाजता निघालेलो होतो. अशी सारी गंमत होती. त्याच्यानंतर ह्या कॉन्फरन्समध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर काम करायचं होतं आणि काही मॉडेल्स असाइनमेंट होत्या, त्या आम्ही केल्या. आम्ही 14 जण इंडियन्स होतो आणि 30 देशांमधून 300 डेलिगेट्स टोटल आलेले होते. पण पहिल्यांदा बाहेर गेलेलो. आमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणाल तर आमचं जेवण होतं, कारण की आम्हाला जे भारतीय पद्धतीचं जेवण हवं होतं ते आम्हाला तिथे कुठेच मिळत नव्हतं. आणि इतकं त्यामुळे फार आमचे प्रॉब्लेम्स होत होते. आमची शेवटची गाला नाईट्स म्हणून एक प्रकार असतो की जिथे गेट टुगेदर तुमचं असतं, सगळ्या डेलिगेट्स, अवॉर्ड सेरेमनी असते. आमचा गाला सेरेमनी मध्ये एकच आमचा एक उद्देश होता की कसंही करून ही सेरेमनी लवकर संपवायची आहे, इथून लवकर बाहेर निघायचंय. का तर आम्हाला तिथे एक पाकिस्तानी रेस्टॉरंट आम्हाला होतं, हॉटेलच्या जवळच सापडलेलं, आणि तिथे जाऊन आम्हाला छोले भटुरे खायचे होते, आणि जे 12 वाजता बंद होणार आहे. तर आम्ही काही करून 11 वाजता निघालो. आणि जी एंट्री असते, आम्ही एक्झिट मधून आम्ही गुपचूप निघत होतो सगळेजण, अर्धे जेवढे होते तेवढे. आणि तेवढ्यात अनाऊन्स झाला, आणि आम्हाला इतकी खात्री होती की आपला परफॉर्मन्स इतका लो असणार आहे की आपला कोणालाही अवॉर्ड नाहीये, आपलं फोकस फक्त जेवण असला पाहिजे. तर आम्ही जेव्हा बाहेर निघतो तेव्हा अनाऊन्स झालं, द बेस्ट डेलिगेट अवॉर्ड गोज टू दीक्षा दिंडे. आम्ही ज्या वे मधून उलट फिरलेलो त्याच वेने आम्ही सरळ परत एंट्री केली, अवॉर्ड घेतला आणि मग गेलो. चालू राहिलेलं का रेस्टॉरंट? हो, चालू होतं. आणि त्या रात्री इंडियन्स आणि पाकिस्तानी दोघं मिळून जेवलेले होते आम्ही. सो तेव्हा जेव्हा ते मेडल मी घेतलेलं ना, तेव्हा असं वाटलं की ते एअरपोर्टवर ज्या ऑथॉरिटीने मला नाही म्हटलेलं, त्यांना दाखवावं की दादा तुम्ही माझ्या डिसॅबिलिटीमुळे मला नाही म्हटलेला होता, पण मी माझ्या इंटेलिजन्सच्या जोरावर हे मिळवलंय. देशासाठी हे घेऊन आले. हो, घेऊन आले. ते खूप माझ्यासाठी महत्वाचं होतं. हा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं मला यातून अजून एक दिसतं की प्रत्येक वेळी काहीतरी अडचणी आल्या तरी तुम्ही त्याला त्या अडचण म्हणून घेतलीच नाही, आणि ती मनावरती नाही घेतली, निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याचा इतका नाही होऊ दिला. परत तुम्हाला जे करायचं त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करत राहिलं. आता म्हणजे सोशल वर्क किंवा इतर ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्याबद्दल सांगितलंच आहे, परंतु आम्हाला तुमच्या स्टार्टअप बद्दल ऐकायला आवडेल. जे ओमनिझम मधून तुम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केलात, म्हणजे फेसबुक मधून ओळख झालेल्या 15-20 मुलींनी तुम्ही एकत्र येऊन त्यानंतर 10 उरल्या, त्यापैकी 6 उरल्या, असं मी अभ्यासलं होतं तुमच्या त्या स्टार्टअप बद्दलचं. आणि त्याच्यातून तुम्ही सुरू केलं, आणि पहिल्यांदा 50 टी शर्टच्या ऑर्डरची अपेक्षा करणाऱ्या तुम्ही एकदम 200 टी शर्टची ऑर्डर मिळाल्यानंतर एकदम जो उत्साह आला, तो एक प्रवास. आणि तुमच्या त्या बिझनेस बद्दल खरंच, कारण या सगळ्या गोष्टी करत असताना, सामाजिक गोष्टी करत असताना, अभ्यास करत असताना तुम्ही स्वतःच एक स्टार्टअप सगळ्यांनी एकत्र येऊन तयार केलात, आणि त्याच्यामध्ये तुम्ही फार मोठा आता सध्या काम करता. तर तोही प्रवास. इतके दिवस होत असं होतं की मी स्टुडंट आहे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची, मी मास्टर्स केलंय हिस्ट्री मधून, मी तयारी करते युपीएससीची, माझ्याकडे अनुभव 6-7 वर्षांचा आहे सोशल सर्व्हिसचा, आणि माझ्याकडे नोकरीच नाहीये. मी नोकरी कुठे करतेय तर ट्रॅव्हलिंग कंपनी ऍडव्हेंचर मंत्रा इथे करतेय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाहीये. असं सगळं होत असताना एकदा आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपवर, आणि मुलींचा ग्रुप आहे सगळा, आम्ही फेसबुकवर भेटलेल्या मैत्रिणी आहोत. आम्ही असं ठरवलं की आपण भेटायचंय. कुठे भेटायचं तर हम्पी असं ठिकाण ठरलं.
मग हम्पीला जायचंय पण आपल्याकडे पैसे तर नाही आहेत आणि काही हाऊसवाईफ्स आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांना त्यांच्या टाइम शेड्यूलमुळे भेटता येणार नाहीये. मग काय करायचं, पैसे नाहीयेत पण आपल्याला भेटायचं तर आहे, गेट टुगेदर झालं पाहिजे आणि आपण इतक्यात जिवलग आहोत, 2-3 वर्ष नुसतं फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर बोलतोय. पुढे काय ना, कधीतरी भेटलं पाहिजे आपण. त्याच्यातून माझ्या डोक्यात असं आलं की आपण आपल्यामध्ये बऱ्याचशा मुली ह्या आर्टिस्ट आहेत आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. तर तिथूनच द विमिनिझम या स्टार्टअपची सुरुवात झाली आणि खूप लोकांनी आमच्या आता आम्ही ज्या 6 जणी आहोत, आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या 6 ठिकाणावरून आलेलो आहोत आणि 6च्या 6 जणी एकदाही भेटलेलो नाहीये. म्हणजे आम्ही जे भेटलेलो आहोत त्या फक्त दोघी तिघी आम्ही या ग्रुपने भेटलेलो आहोत, बाकीच्या कुठल्याच मुलींना आम्ही भेटलेलो नाहीये. तर खूप चेष्टा झाली की तुम्ही हे करू शकाल का, तुमचं हे कसं ते सुरुवातीचं असतं, खूळ असतं डोक्यात की खूप काहीतरी करायचंय पण तुम्हाला कंटिन्यू नाही करता येणार आहे, तुम्हाला नाही जमणार आहे, ही काय बालिश आयडिया आहे, असं फार जण लोकांनी म्हटलं. पण सक्सेसफुली आम्ही आता 27 तारखेला 1 वर्ष कंप्लीट करत आहोत आणि आमचा उद्देश असा होता की आम्हाला स्वतःला माध्यम, आम्हाला प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे, तो आम्ही केला आणि वर्षपूर्तीच्या निमित्ताने आम्ही जे बाकीचे लघु उद्योजक आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि 27 नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल पण कळेल. तर आम्ही जास्त करून टी शर्ट प्रिंटिंग किंवा आता साडीज मध्ये आम्ही आहोत, फुटवेअर मध्ये आहोत, हँडमेड प्रोडक्ट्स मध्ये आहोत. या काय म्हणतो आपण, एक खूप वास्ट एरियामध्ये आम्ही जोडले गेलेलो आहोत आणि आता जबाबदारी पण तेवढीच वाढलेली आहे. सो हे सगळं मज्जा मस्तीमधून चालू झालेला प्रवास होता, पण आता ते एक स्टार्टअप जे ब्रँड तयार झालेला आहे, ब्रँड व्हॅल्यू म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झालेली त्याची. आणि मला त्याच्यात अजून एक आठवण त्यातलीच तुमची की 6,000 पासून सुरू केलेला हा व्यवसाय होता. म्हणजे काहीतरी बेसिक 6,000 मध्येच एक व्यवसाय सुरू केला, एक वर्षभरामध्ये एवढी मोठी भरारी घेतली आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही ते काम करताय, डिझायनिंग आणि इतर गोष्टींचं फार मोठं काम आहे. मला म्हणजे वेळेअभावी आपण डायरेक्ट शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय की इतका मोठा प्रवास आहे, इतक्या सगळ्या आणि एवढ्या कमी वयात, मी तर म्हणेल की कमी कालावधीमध्ये, म्हणजे जास्तीत जास्त वय तुमचं स्टेबल होण्यात आणि कळण्यातच गेले की आता मी काय करू शकते. आणि ज्यावेळी कळालं तेवढ्या ठराविक काळामध्ये इतकं सगळं काही केलेलं आहे आणि इतकं वेगाने केलं आणि इतकं भारी केलेलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही एक ऐतिहासिक काहीतरी केलं. म्हणजे स्टार्टअप जो केला तोही 1 वर्षभरामध्ये फार मोठ्या लेवलला गेला. जे काही सामाजिक कार्य आहे, रोशनीमधून असेल, योगीमधून असेल किंवा इतर जे आता अंध मुलांच्या ऑडिओ बुकसाठी असेल, तेही फार वेगळे केले. तर आता इथून पुढं असं काय डोक्यात आहे? आता तुम्ही कोल्हापूरच्या पुरासाठी, सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी केलं, तेही फार मोठं होतं, म्हणजे तुम्ही सुरुवात केली परंतु त्याचा फार मोठा परिणाम, फार मोठी मदत झाली इकडच्या लोकांसाठी. तसं आता सध्या डोक्यामध्ये असे काही प्लॅनिंग आहेत किंवा काय पुढचं धोरण आहे याबद्दल? पुढचं धोरण म्हणाल तर मला स्वतःला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे, हे माझ्या पुढचं एक सर्वात मोठं गोल आहे. मग ते ऍडव्हेंचर मंत्राच्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या स्टार्टअपच्या माध्यमातून, ही माझी प्रायोरिटी आहे. दुसरी प्रायोरिटी माझी ती म्हणजे माझी पीएचडी. म्हणजे मी पीएचडीची तयारी करते, पण मी पीएचडी इकडे करणार नाहीये, मला बाहेरच्या देशात जाऊन करायचे. कारण की मला ज्या सोयी सुविधांचा अभाव आपल्या देशात मिळतो तो मला बाकीच्या देशात नाही मिळणार. मला याची शाश्वती आहे. एक उदाहरण देते, डिसॅबिलिटी राईट्स किंवा मला पब्लिक पॉलिसीमध्ये पीएचडी करायची, त्याचं उदाहरण देते. आणि मला बाहेर का जायचंय, मी जेव्हा कुठेही जाते तेव्हा मोटिवेशनल स्पीकर म्हणून असेल किंवा कुठलाही प्रोग्राम म्हणून असेल, तेव्हा मी एक लोकांना प्रश्न विचारते, स्टेजवर येण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज होती? पायऱ्यांची गरज होती. मग मला कुठल्या गोष्टींची गरज होती? तर रॅम्पची गरज होती. मग मला उचलून का आणण्यात आलं? मग उचलून जेव्हा मला आणण्यात येतं तेव्हा माझी डिग्निटी मध्ये येते, माझे कपडे अस्ताव्यस्त होतात, माझ्याकडे लोक बघत राहतात, हसत राहतात. मग तेव्हा माणूस म्हणून माझी किंमत, म्हणजे मी स्पीकर जरी असले तेव्हा तिथे कमी होते. जेव्हा मी बाहेरच्या देशात जाते तेव्हा मला कुठल्याही प्रकारच्या सोयींचा अभाव नसतो. माझ्यासाठी ऍक्सेसिबल टॉयलेट असतं, माझ्यासाठी लिफ्ट अवेलेबल असतात, माझ्यासाठी रॅम्प्स अवेलेबल असतात. मी जेव्हा इकडे भारतात फिरते तेव्हा मला विचार करावा लागतो की इथे टॉयलेट असेल तर मी पाणी पिते आज दिवसभरात, इथे काही असेल सुविधा तर मी आज जेवणार आहे आणि मी इतकं जेवणार आहे. म्हणजे मला बाकीच्या माझ्या वातावरणावरून माझं पूर्ण शेड्यूल आखावं लागतं आणि मला तसं रिॲक्ट करावं लागतं. आपल्या इथे होतं काय की एखादी घटना होऊन गेल्यानंतर आपण त्याच्याबद्दल विचार करायला लागतो. म्हणजे
लिफ्ट असणं किंवा ही ऍक्सेसिबल सोयी सुविधा असणं हे फक्त दिव्यांग लोकांसाठी आहे आपण असा विचार करतो. परंतु आपण हा विचार नाही करत की आपलाही कधीतरी ऍक्सिडेंट होणार आहे चुकून माकून, आपल्यालाही कधीतरी लागणार आहे, आपलं सुद्धा कधीतरी वय होणार आहे. मग जेव्हा वय होणार आहे तेव्हा आपण पायऱ्यांनी नाही चढू शकत वर, आपल्याला लिफ्टचीच गरज आहे. सो या गोष्टींसाठी कुठेतरी मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर चळवळ व्हायला हवी आहे ऍक्सेसिबिलिटीसाठी, आणि मी त्याचाच अभ्यास करायला मला ही पीएचडी करायची आहे, बाहेर जायचं आहे. मी मगाशी तुम्हाला एक म्हटलं की नॉर्मल आणि अबनॉर्मल याच्यावर मी पुन्हा येईल शेवटाकडे येताना. तर बरेचदा सेशन मध्येच मी हा प्रश्न विचारते, नॉर्मल असणं किंवा अबनॉर्मल असणं म्हणजे काय. तर मुलं लहान असतात आणि ती सहज म्हणतात, दीदी अबनॉर्मल म्हणजे त्याच्यात काहीतरी कमी आहे, हात नाहीये, पाय नाहीये, असं सरळ सरसकट म्हणून जातात. किंवा जो वेड आहे, ज्याला काही कळत नाही, मग मी त्याला म्हणते मम्मी अबनॉर्मल आहे का नॉर्मल आहे. मुलं गप्पा होऊन जातात ऑफकोर्स, कारण की इतकं सारा दिदीचं ऐकलेलं असतं आणि दिदी मग शेवटी हा प्रश्न विचारते, म्हणजे ही गुगली पडते. मग तेव्हा असं मग मुलांना सांगावं वाटतं की ह्या फक्त 2 संज्ञा आहेत की जे माणसाला आपण प्रत्येक जण वेगळे आहोत ना. तुमच्यासारखी मी नाही दिसू शकत, माझ्यासारखे कोणी अजून नाही दिसू शकत. वी ऑल आर डिफरंट. आपण सगळेजण वेगळे आहोत, आपण सगळेजण वेगळे दिसतो. युनिकनेस असतो. बरोबर. मग आपण एकमेकांना नॉर्मल आणि अबनॉर्मलचं हे लेबलच का लावायचं, प्रत्येक जण जर वेगळं आहे तर. माझी डिसॅबिलिटी दिसते कारण की मी व्हीलचेअर वापरते, कोणाची डिसॅबिलिटी दिसत नाही. मे बी माझं आयुष्य सुकर करायला मी जसं व्हीलचेअर वापरते तसं कोणीतरी चष्मा वापरताय, कोणीतरी हाय हिल्स वापरताय. या इतक्या साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे आपण हे नॉर्मल अबनॉर्मलचं करत असतो. आणि अजून एक म्हणजे की आपले पंतप्रधान म्हणतात की सबका साथ सबका विकास. मग सबका मध्ये हे सब कोण येतं, आपलेच लोक येतात ना, फक्त आपलाच ठराविक सर्कल येतो. मग जेव्हा सर्वसमावेशकतेच्या गोष्टी येतात तेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपल्या सर्कलमध्ये कोणी दिव्यांग आहे का, कोणी LGBTQI कम्युनिटी मधला आहे का, कोणी सेक्स वर्कर आहे का. या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत, ही लोक आपल्याला माहित असली पाहिजेत, तेव्हाच आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम्स कळणार आहेत. आणि बरेचदा मग असं होणारही नाही की आपण त्यांच्या व्यंगत्वावरून आपण शिव्या वापरतो, त्या सुद्धा आपल्याकडून वापरल्या जाणार नाहीत. न कळतपणे हे होत असतं, पण आपण न कळतपणे त्यांना दुखावतही असतो. सो ऍक्सेसिबिलिटी आणि इन्क्लुजनवर मला काम करायचं आणि त्यासाठी ही पीएचडी मला करायची आहे. मला त्याच्यासाठी पब्लिक पॉलिसीमध्ये जायचंय आणि म्हणून माझं पुढचं ध्येय तेच असणार आहे. नाही, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला खूप म्हणजे याबद्दलची खात्री आहे की तुम्ही याच्यामध्ये खूप वेगळा काही इतिहास घडवणार, कारण जो उत्साह आहे, जी एनर्जी आहे ही फार मोठी आहे आणि ही सगळ्यांसाठी इन्स्पायरिंग आहे. म्हणजे फक्त दिव्यांग किंवा इतर लोकांसाठी नाहीये, तर हे सगळ्यांसाठी एक फार मोठे मोटिवेशनल आहे. आणि खरंच मला असं वाटतं की गर्ल विथ विंग चेअर, जसं तुम्ही म्हणताय की ती व्हील चेअर नाही तर विंग चेअर आहे माझी, तर गर्ल विथ विंग चेअर म्हणून तुम्हाला जगभर ओळखलं जाईल याबद्दल आम्ही साशंक नाही आहे, कारण खरंच हे होऊ शकतं आणि ते उत्साह तुमचा आहे. याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कट्टा कोल्हापुरीकडून. आणि मी तुमचे आभार मानतो, कारण आज वेळात वेळ काढून तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आमच्या कोल्हापूरच्या कट्ट्यासाठी वेळ दिलात आणि खूप मस्त व्यक्त झालात, खूप तुमच्या आठवणी ज्या भावनिक आहेत. परंतु याच्यामध्ये मला सांगायला आवडेल आमच्या दर्शकांना की हे बोलताना, ज्या उत्स्फूर्तपणे बोलताना, निगेटिव्ह त्यांच्या आलेले अनुभव इतकेही त्यांनी कुठे उल्लेख केले नाहीत, कारण ते त्यांनी तिथंच विसरून गेलेत. म्हणजे मलाही काही गोष्टी त्यांच्याबद्दलच्या आठवतात, परंतु त्या कुठेही बोलल्या नाहीत. म्हणजे तुम्हाला स्टेडियमच्या बाहेर आलेला अनुभव असेल, एक पोलीस म्हटला की कशाला बाहेर येत आहे, रस्ते ब्लॉक करायला वगैरे, तर अशा गोष्टी तुम्ही तिथंच विसरून जाता आणि तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करता. फार मोठा संदेश आहे सर्वांसाठी, आपल्या सर्वांसाठी. आणि पुन्हा एकदा खरंच दीक्षाताई खूप खूप आभार तुमचे मी व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच दादा. ओके, आणि मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद.